जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांची प्रसन्न दैदिप्यमान मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकाराचं नाव होतं बाळाजी वसंत तालीम. बाळाजी तालिमांचा जन्म हैदराबाद इथं 1888 मध्ये झाला. त्यांचे वडील निजामाकडे मान्यवर बांधकाम कंत्राटदार होते. लहानपणीच पितृछत्र हरवल्यामुळं तालीम कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. मुळातच कलेची आवड असल्यामुळं बाळाजीनं शिल्पकलेच्या शिक्षणासाठी मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिल्पकला विभागात प्रवेश घेतला. इथंच एक हुशार आणि मेहनती विद्यार्थी म्हणून लौकिकासह त्यांनी डॉली कर्सनजी पारितोषिक आणि व्हाईसरॉयचे महत्त्वपूर्ण मेयो पदक 1911 मध्ये मिळवले. त्या काळातील पाश्चात्य यथार्थवादी अभ्यासक्रमाचा प्रभाव त्यांच्या कामावर पडला आणि त्यांनी वास्तववादी व्यक्तिशिल्पाच्या कलेत प्रावीण्य मिळवलं आणि ब्रिटिशांना धक्का दिला. पुढं यामुळं भारतातील स्मारकशिल्प घडवण्याचं काम परदेशात न पाठवता भारतीय शिल्पकारांवर सोपवलं जाऊ लागलं. शिक्षण संपल्यावर ते जे स्कूल ऑफ आर्ट्समधील शिल्पकला विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम करू लागले. याच दरम्यान त्यांचा सुमती डेरे यांच्याशी विवाह झाला. सुमतीबाई कलाकुसर करण्यात निष्णात होत्या. हे पेंटिंग नसून सुमती तालिमांनी केलेलं भरतकाम आहे. जणू ब्रशच्या स्ट्रोकने हे चित्र साकारलं आहे. 1917 मध्ये त्यांनी मुंबईत तालीम आर्ट स्टुडिओ सुरू केला. व्यावसायिक कामाबरोबर स्वानंदासाठी त्यांनी अनेक शिल्प घडवली. समाजातील दुर्बळ घटकांचं कष्टमय जीवन व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कलात्मक व्यक्तिचित्रांना अनेक पारितोषिकं मिळाली. गारुडी, विहिरीकडे, बेगर अँड हिज सन या शिल्पाला 1923चं बॉम्बे आर्ट सोसायटीचं सुवर्ण पदक मिळालं. बॉम्बे आर्ट सोसायटीचं सुवर्णपदक त्यांना पुन्हा एकदा टकळी या शिल्पासाठी प्राप्त झालं. लयदार आणि कमनीय शिल्पाचा हा उत्कृष्ट आविष्कार आहे. स्त्रीसुलभ बैठक कापसाला हलकेपणे स्पर्श करणारी पंजांच्या बोटाची पकड, टकळीला गती देणारी उजव्या हाताची बोटं यांची रचना अप्रतिम आहे. डौलदार बांधा आणि स्त्रीत्वाचं मुग्धदर्शन घडवणारे भाव लक्ष वेधून घेतात. सूत काढताना झालेली देहाची हालचाल आणि त्यामुळे ताणल्या गेलेल्या साडीच्या चुण्यांची योग्य रचना कलावंताच्या निरीक्षणाची साक्ष देतात. लंडनमध्ये भरलेल्या वेम्बर्ली प्रदर्शनात त्यांच्या गारुडी म्हणजेच स्नेक चार्मर या शिल्पाची खूप वाहवा झाली. जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये असलेले दरिद्री नारायण हे अर्धशिल्प भावदर्शनाचा उत्तम नमुना आहे.
गरीब दरिद्री मनुष्य आपला अंगरखा दृष्टी अधू असल्यामुळे वाकून शिवत आहे. त्यामधील कारुण्याचं रूप शिल्पाच्या बांधणीतून व्यक्त होतं. अशी अनेक शिल्प त्यांनी स्वांत सुखाय निर्माण केली. कोणत्याही माध्यमात काम करण्याच्या हातोटीमुळं तालिमांकडे स्मारक शिल्पांची कामं तरुण वयातच येऊ लागली. शिर्डीच्या साईबाबांनी अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण केल्या आहेत. पण साईनं स्वतःची मूर्ती या कलावंताच्या हातून घडवून घेण्यासाठी काही अलौकिक योगायोग घडवून आणले होते. ही शिर्डी साईबाबांची मूर्ती माझ्या आजोबांनी 1954 साली बनवली आणि हे मॉडेल आहे जी शिर्डीला तुम्ही आता मूर्ती बघता आहात मार्बलची, त्याचं हे मॉडेल आहे. आणि हे बनवत असताना माझ्या आजोबांना ह्याच जागेवरती साईबाबांचा साक्षात्कार झाला, त्यांना दर्शन मिळालं. कारण बाबांचे मॉडेल बनवत असताना वेगवेगळ्या अँगलचे फोटो अवेलेबल नव्हते आणि शिल्पकाराला चांगली मूर्ती बनवण्यासाठी वेगवेगळ्या अँगलचे फोटो लागतात. पर्टिक्युलरली जो अँगल असतो प्रोफाईलचा तो नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये कायम काही डाऊट्स होते की बाबांचा लाईकनेस कसा होता. पण त्याचं त्यांना उत्तर मिळत नव्हतं. 2-3 महिने ते इथेच मातीच्या मॉडेलवर काम करत होते. तर एक दिवस काय झालं की दररोज ते सकाळी येत असेल 7 वाजता इथे काम करायला. असेच ते आले वरून, आम्ही ह्याच बिल्डिंगमध्ये वरती राहतो आणि ह्या दरवाजातून त्याने एंट्री घेतली आणि इथे असलेल्या लाईटचं बटन ते चालू करणार होते. तेवढ्यात त्यांना त्याच्या अगोदरच इथे मॉडेल जे झाकून ठेवलं होतं साईबाबांचं क्ले मॉडेल, त्याच्या बाजूलाच बाबा साक्षात उभे होते फॉर अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. बाबांनी त्यांच्या मनामध्ये असलेले सर्व डाऊट आपोआप क्लिअर केले, त्यांना दिव्य दर्शन दिलं आणि पुढच्या कामाची त्यांना परवानगी दिली. नंतर त्याच्यानंतर त्यांनी मॉडेल बनवलं. त्यांचे बाबांचे जे कंटेम्पररीज होते बरेच भक्तमंडळी त्यावेळची, त्यांना बोलवलं हे बघण्यासाठी आणि त्यांनी बघताच क्षणी ते मॉडेल अप्रूव्ह केलं. ते अतिशय खुश झाले. त्याच्यानंतर दुसरा चमत्कार त्यांच्या आयुष्यात जसा घडला की मूर्ती बनवल्यानंतर ती मूर्ती बनवायची होती मार्बलमध्ये. आता मार्बल कुठून आणायचं? त्यावेळेला ते मार्बल फक्त मकराणा जे राजस्थानला आहे तिथून तो मागवला जायचा. त्यांनी तिथे ऑर्डर दिली होती, परंतु यायला 2 महिने होते. त्याच्या आधी त्यांचे मित्र जे बॉम्बे पोर्ट्रेसमध्ये काम करत असत ते ह्या ठिकाणी आले त्यांच्या स्टुडिओला भेट देण्यासाठी आणि त्यांनी विचारले की काय सध्या काम चाललं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की शिर्डीचे संत आहेत श्री साईबाबा, त्यांचं मॉडेल बनवलं आहे, आता त्याचं मार्बलचं बनवायचं आहे. तर त्याच्या अगोदर त्यांना जस्ट आठवलं की आपल्या पोर्टमध्ये बॉम्बे पोर्ट्रसच्या पोर्टवर 1-1.5 वर्षापासून एक मार्बल ब्लॉक मोठा येऊन पडलेला आहे आणि त्याला कोणीही विकत घेत नाही आहे किंवा तिथून तो हलवत नाही आहे. तर त्याच्यामुळे त्यांना सांगितलं की आमच्याकडे एक ब्लॉक आहे, तुम्ही येऊन बघा, तुमच्या कामाचा असेल तर तो तुम्हाला ऑप्शनमध्ये दिला जाईल. माझे आजोबा गेले, त्यांनी बघितला आणि ते आश्चर्यचकित झाले की बरोबर पुतळ्याला पाहिजे असलेला फर्स्ट क्वालिटी इटालियन मार्बल ब्लॉक हा इथे कसा काय आला. आणि त्यावेळेला इटालियन मार्बल ब्लॉक आणणं इटालियन हे फार कठीण काम होतं. तर ते बाबांच्या मर्जीने तो आला, त्याचं ऑप्शन केलं, मग शिर्डी संस्थांनी तो विकत घेतला आणि त्याच मार्बलमध्ये बाबांची मूर्ती ह्याच वास्तूमध्ये बनवण्यात आली. आता हे त्याचं मॉडेल आहे. तर साधारण इथपर्यंत पुढचं सर्व काम झालेलं होतं. ह्या पायाच्या इथूनचं खालचं काम चाललेलं होतं. एक दिवस त्यांनी बघितलं की ते त्यांचे जे कारागीर होते रफ काम करणारे ते बसले होते, काम करत नव्हते. तर त्यांनी विचारलं आज तुम्ही काम का करत नाही आहे? तर त्यांनी सांगितलं साहेब ह्या जागेवरती आम्हाला मार्बलचा आवाज काही योग्य वाटत नाही आहे काम करताना. तर आजोबांनी ते बघितलं, त्यांना पण ते लक्ष आलं की इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर आपल्याला तिथे काहीतरी करून ते काम पूर्ण करायला लागेल. कारण एवढं 70% काम झालं होतं, दगड बदलणं शक्य नव्हतं कारण परत दगड आणणं हे कठीण काम होतं. तर त्यांनी बाबांनाच प्रार्थना केली. ह्या साईडला अशी एक क्रॅक लाईन जात होती, हेअर क्रॅक झाला आम्ही म्हणतो, नॅचरल क्रॅक होती ती स्टोनमध्ये, ती नंतर दिसण्यात आली. तर त्यांनी तिथे काम चालू केलं आणि जी क्रॅक असते ती कधी पण अशी सरळ इथून जाणार, म्हणजे इथून जर गेली असती तर एवढा पोर्शन तुटून पडला असता खाली. माझ्या आजोबांनी जेव्हा काम चालू केलं तर अचानक इथूनचा खालचा भाग येऊन खाली पडला आणि ती क्रॅक जी नॅचरल क्रॅक सरळ जाते
ती अशी टर्न होऊन कर्व झाली आतमध्ये. बाबांनी तिथेही त्यांना वाचवलं. एखाद्या भक्ताची सद्गुरू कशी काळजी घेतात आणि त्याला कसं संकटातून बाहेर करतात त्याचं हे उदाहरण आहे. त्याच्यानंतर ही मूर्ती वाजत गाजत शिर्डीला नेण्यात आली. आज लाखो लोक त्या मूर्तीचे दर्शन घेतात. ह्या स्टुडिओची स्थापना बाळाजी वसंतराव तालीमने 1917 साली स्थापन केलं आणि ह्या वास्तूमध्ये आम्ही 1937 पासून आहोत. अनेक स्टॅच्यूज ह्याच वास्तूमध्ये बनवले. दादाभाई नवरोजींचा जो पुतळा आपण फ्लोरा फाउंटनला बघतात तो आहे. धोबी तलाव इथे असलेला डॉक्टर विगस यांचा लाईफ साईज स्टॅच्यू आहे. त्याच्याच पुढे कमिशनर पेटीकारांचा आहे. हायकोर्टमध्ये लॉरेन्स जेन्किन्स यांचा आहे. हे सर्व आउटडोअर स्टॅच्यूज आहेत. त्याच्याशिवाय साईबाबांचा लँडमार्क स्टॅच्यू आहे. तसे अनेक साधू संतांचे स्टॅच्यूज बनवलेले आहेत. अनेक इतर स्टॅच्यूज ऑल ओव्हर इंडिया त्यांनी बनवलेले लावण्यात आलेले आहेत. तालिमांनी आयुष्यामध्ये फार मोठं केलेलं काम सामाजिकदृष्ट्या म्हणजे आर्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना. 5 जणांनी एकत्र येऊन स्थापना केली आणि त्याच्यामध्ये तालीम हे त्यामागे होते. त्यांची खूप इच्छा होती. गिरगावात त्यांच्या स्टुडिओच्या जवळच आर्ट सोसायटी ऑफ इंडियाची 1918 मध्ये स्थापना झाली आणि पुढे ती त्यांच्या मुलांनी हरीश तालीम यांनी पुढे कायम ठेवली. त्यांचा मोठा मुलगा हरीश तालीम त्यांनी हा कारोबार सर्व सांभाळला. ते स्वतःही प्रोफेशनल स्कल्पटर होते. अनेक वर्ष त्यांनी इथे काम केलं. अनेक स्टॅच्यूज बनवले. त्यांनी बनवलेला स्टॅच्यू फ्लोरा फाउंटन जो फोर्ट एरिया आहे तिथे हुतात्मा स्मारकाचा जो स्टॅच्यू आहे त्यांनी ब्रॉन्झमध्ये बनवला. तो 16 फुटाचा आहे. तर लालबहादूर शास्त्रींचा वरळीला स्टॅच्यू आहे. असे अनेक मुंबईतले लँडमार्क स्टॅच्यूज आहेत. तसे ऑल ओव्हर इंडिया त्यांनी अनेक बनवलेले आहेत. हे काम आम्ही गेले 103 वर्ष करत आहोत. आज 21 साल चालू आहे. बी तालीम हे एक चांगले द्रष्टे शिल्पकार तर होतेच. त्यांच्याकडून काही टेक्निकल गोष्टी सुद्धा शिकायला मिळाल्या. त्या म्हणजे अशा की मानवी मेंदूची कवटी जी आहे ती कवटी ज्या पद्धतीने जॉईंट केली जाते, कुठलंही त्याला फिक्स जॉईंटिंग नाही आहे, फक्त ती या पद्धतीनं जोडली जाते. अशा पद्धतीनं पूर्वी शिल्पकला ही जोडली जात असे. हे तुम्हाला दादाभाई नवरोजींच्या शिल्पावरून तुम्हाला पाहायला मिळू शकतं. असे ती बीवी तालमांची ती एक पद्धत जी होती ती अत्यंत सुंदर विलोभनीय होती. बीवी तालीम म्हणा हे आमच्यासाठी देवव्रत आदर्शच आहे. पूर्वी ब्रेजिंग प्रकार नव्हता. ब्रेजिंग हा एकजीवतेचा एक लक्षण आहे. ते आता केलं जातं पण पूर्वी नव्हतं ते, की जे आमच्यासाठी अत्यंत नौखी आहे आणि करायलाही अवघड आहे. एकमेकात तिचे गुंफण बसवणं हे अवघड आहे. असे ती बीवी तालमांची ती एक पद्धत जी होती ती अत्यंत सुंदर विलोभनीय होती. प्लस सरफेस फिनिशिंग जे ते करत असत ते लोक ते अत्यंत कुशल कारागीर वापरून त्याचे सरफेसचं फिनिशिंग केलं जात असे आणि मग नंतर ऑक्सिडाइज करतात. आधुनिक भारतीय शिल्पकलेच्या परंपरेमध्ये जी महत्त्वाची नावं आहेत त्यात पहिले रावबहादूर गणपतराव म्हात्रे, त्यानंतर बाळाजी विश्वनाथ तालीम, विनायक पांडुरंग करमरकर. त्यांनी बॉम्बे स्कूल कला परंपरेमध्ये शिल्पकलेच्या क्षेत्रामध्ये जी कामगिरी बजावली आहे ती फार महत्त्वाची आहे. त्यांची ही जी कामगिरी आहे ती 2 प्रकारच्या शिल्पांची आहे. एक आहे ती आत्मानंदासाठी केलेली शिल्प, स्वतःच्या आनंदासाठी केलेली शिल्प, आणि दुसरी जी आहेत ती व्यावसायिक स्मारक शिल्प. तालिमांनी म्हात्रेंप्रमाणेच
आत्मानंदासाठी शिल्प घडवली आणि त्यानंतर ती परंपरा तालिमांनी पुढे चालवली. 1923मध्ये त्यांनी बेगर्स नावाचं एक शिल्प केलं होतं. अतिशय अप्रतिम असं हे शिल्प आहे. त्याचे फक्त फोटो उपलब्ध आहेत. तालिमांच्या स्टुडिओमध्येही ते शिल्प नाही आहे. ते शिल्प कुठे आहे ते अज्ञात आहे. पण तो फोटो बघताना असं जाणवतं की तालिमांनी ज्या पद्धतीने तो फकीर आणि त्याच्याबरोबर असणारा मुलगा एकूण असहाय्यता, अगतिकता आणि त्यांची अन्नाबद्दलची किंवा काहीतरी भीक मिळेल, काहीतरी पैसे मिळतील याबद्दलची जी आशा आहे ती त्या उभ्या राहण्यामधनं, हात वर करण्यामधनं, पाय किंचित उंचावण्यामधनं, खांद्यावरच्या झोळीमधनं आणि त्या लहान मुलाच्या हातामधूनही व्यक्त केलेली आहे. तालिमांचं गाजलेलं शिल्प म्हणजे 1932मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचं त्यांना गोल्ड मिळालेलं टकळी हे शिल्प. या शिल्पामध्येही ज्या पद्धतीने एका स्त्री शरीराचा टकळीवर सूत काढणाऱ्या एका स्त्रीच्या शरीराचा त्यांनी ज्या पद्धतीने वेध घेतलेला आहे, तिचा कमनीय बांधा, तिचे हात, सुडौल हात, त्या हातामधून नाजूक पद्धतीने ते सूत कातलं जाते आणि ते सगळं सांभाळताना तिची किंचित कललेली मान आणि तिच्या हाताने साधलेला तोल यातून एक विलक्षण आकृतिबंध तयार होतो. बी तालिमांचा स्टुडिओ गिरगावामध्ये आमच्या शाळेच्या जवळ बाजूलाच होता. म्हणजे त्यांच्या स्टुडिओच्या बाजूला एक असा बोळासारखा रस्ता आणि तिथे मागच्या बाजूला आमची गोखले एज्युकेशन सोसायटीची शाळा. नंतर हळूहळू स्टुडिओत प्रवेश मिळाला. मग मी आज जाऊन पहिल्या प्रथम एका आर्टिस्टचा स्टुडिओ बघितला. एक 20-25 फुटाचं म्हणजे उंची असलेला स्टुडिओ. सुरुवातीच्या काळात मला त्याचं प्रचंड आकर्षण होतं, कारण रामकृष्ण परमहंस किंवा दादाबाई नवरोजी किंवा साईबाबा किंवा ज्ञानेश्वर यांची त्यांनी जी काही रूपं बनवली होती ती अद्वितीय आहेत. एवढी प्रचंड मोठी कामं कोणी केली. त्याच्यात एक नेहरूंचा त्यांचा खूप मोठा पुतळ्याचंही हेड तिथे होतं. अजूनही माझ्या मते जो स्टुडिओ तसंच आहे. आतमध्ये एक अजून एक मोठं त्याचा भाग ज्याच्यामध्ये एक सोफा आणि तिथे बाकीची महत्त्वाची शिल्प ठेवलेली. म्हणजे एका बाजूला साईबाबांचा पुतळा तर होताच आणि त्याचबरोबर रामकृष्णांचं जे केलेलं काम आहे त्याच्यात त्याचे जे भाव आहेत ते मी फार क्वचित वेळा रामकृष्णांच्या शिल्पामध्ये किंवा पुतळ्यामध्ये पाहिले. तालिमांची अनेक कामं ही आर्ट स्कूलमध्ये भारतीयांना जी नवीन पद्धत आणि मॉडर्न आर्टमध्ये जे क्ले मॉडेलिंग हे जे महत्त्वाचं शिल्प बनवण्याचं माध्यम आलं त्याच्यावरती फोकस असलेलं शिक्षण आपल्याकडे सुद्धा सुरू झालं. त्याच्यामध्ये जो अभ्यास करण्याचा एक बारीक बारीक पाहून गोष्टी त्या रचायच्या आणि किंवा त्याच्या आधारे एक शिल्प बनवायचं ही जी पद्धत आर्ट स्कूलमध्ये शिकली त्याच्याचमध्ये फक्त काही प्रमाणामध्ये विषय मात्र आपल्या शिल्पकारांनी बदलले. परंतु त्यांची जी काही रचना आहे त्या सर्व कामांची ती त्या अभ्यासचित्राच्या दिशेने जाणारी आहे असं मला आत्ता तरी वाटतं. तालिमांची अनेक शिल्प जी त्यांचा गौरव वाढवणारी त्यांना ज्याच्यामुळे प्रचंड नाव मिळालं कला जगतात, अनेक अवॉर्ड मिळाले, ती सगळी मला पाहायला मिळाली. तालिमांचं दादाबाई नवरोजींचं जे शिल्प आहे ते आधी कुणा परदेशी माणसाकडनं करून घेण्यात आलं होतं आणि त्या दादाबाई नवरोजी आहेत असं वाटेच ना आणि मग ते काम तालिमांना देण्यात आलं. फ्लोरा फाउंटनच्या चौकात ते काम आहे. त्या दादाबाई नवरोजींचं व्यक्तिमत्व, त्यांचं ज्ञान, त्यांचं वय, त्यांचा अनुभव आणि त्यासोबतच त्यांचा देशाबद्दलचा एक प्रगल्भ विचार हा त्यांच्या बसण्यामधनं व्यक्त होतो आणि तालिमांच्या शिल्पाचं हे फार मोठं वैशिष्ट्य होतं. दादाबाई नवरोजी असोत किंवा पेटीगारा असोत किंवा साईबाबा असोत, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं जे सत्व आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे ते त्या शिल्पामधनं व्यक्त करतात. हे तालिमांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. तशी ही परंपरा अजून चालू आहे. आता माझ्यानंतर माझा मुलगाही ह्या फील्डमध्ये आता मला जॉईन झालेला आहे. माझं नाव गौरांग तालीम आहे. मी 4th जनरेशन आहे इकडे ह्या स्टुडिओमध्ये काम करतो आहे. हे आमचंच स्टुडिओ आहे आणि मी कॉलेजचं शिक्षण केलं पुण्याला भारती विद्यापीठमध्ये आणि मग तिकडे मी 4 वर्ष होतो आणि त्याच्यानंतर मी आता इकडे कामाला लागलो आहे स्टुडिओमध्ये.
तर मी तुम्हाला दाखवतो आता प्रोसेस मार्बल कार्विंगची कशी होते. आता सध्या इकडे मार्बलचं स्टॅच्यू बनतो आहे बाबांचा, तर मी तुम्हाला एक प्रोसेस दाखवतो ही कशी असते कार्विंगची प्रोसेस. तर हा पेंटाग्राफ कंपॉस बोलतात ह्याला. हा पेंटाग्राफ कंपॉस आहे. ही साईबाबांची ओरिजिनल मूर्ती आहे. ह्या मूर्तीवरून हे जे सगळे पॉईंट्स दिसत आहेत, ब्लॅक डॉट्स, हे पॉईंट्स आहेत, ते एक एक प्रत्येक पॉईंट हा निडलनी घेतला जातो. ही निडल सगळीकडे फिरते चारी बाजूंनी आणि मग तो पॉईंट जो इकडे घेतलेला असतो तो ह्या कंपॉसमधून इथे ट्रान्सफर केला जातो इकडे आणि हा फिक्स केला जातो. तर हा जेव्हा ब्लॉक येतो मार्बलचा, हा अख्खा ब्लॉक असतो, एवढा बाहेर अख्खा ब्लॉक असतो. जे कमीत कमी हा ब्लॉक इथपर्यंत असतो. मग इकडे घेतलेले जे मेजरमेंट्स असतात ते जेव्हा ब्लॉक एवढा असतो तो तिथून कार्व करत करत अख्खा ब्लॉक इथपासून इथपर्यंत, आणि जेव्हा ही निडल इकडे फिक्स होते तो फायनल पॉईंट असतो. कमीत कमी 1000 to 2000 पॉईंट्स घेतले जातात आणि जेव्हा अख्खी प्रोसेस एंडिंगला येते, कंप्लीट व्हायला लागते, आणि जेव्हा मग लास्टची जी प्रोसेस असते फिनिशिंगची, आम्ही येतो फिनिशिंगकडे, त्याच्यामध्ये आम्ही हँड ग्राइंडर्स वापरतो. त्याच्यानंतर हँड पॉलिशिंग होतं त्याच्यामध्ये, आणि मग फायनल पीस कंप्लीट होतो तेव्हा प्रॉपर बफिंग होतं. बाबांचे तर सर्व अख्ख्या जगामध्ये स्टॅच्यू जात असतात. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इथे अनेक ठिकाणी बसलेले आहेत. शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीची निर्मिती त्यांच्या आयुष्यातील विस्मयकारक घटना होती. पण त्याचबरोबर अनेक साधुसंत देवांच्या मूर्ती त्यांच्या हातून घडल्या, त्यांच्या भावमुद्रा आणि विशिष्ट लकबींसह. जर शक्य असेल तर प्रत्यक्ष व्यक्तीसमोर बसवून शिल्प करण्यास ते प्राधान्य देत. त्यामुळं गाडगे महाराजांसारख्या संतांचे पाय या वास्तूला पवित्र करून गेले. भारतातील शिल्पकलेची शान वाढवणाऱ्या या शिल्पकाराला पाश्चिमात्य जाणकारांची दाद मिळाली होती. बाळाजी तालीम यांचं वयाच्या 82व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र हरीश तालीम, त्यांचे नातू राजीव तालीम आणि चौथ्या पिढीतील पणतू गौरांग तालीम हे त्यांचं काम पुढं नेत आहेत. वंदनीय साईबाबांच्या मूर्तिकामामुळे बाळाजी वसंतराव तालिमांना अमीट लौकिक प्राप्त तर झालाच, पण त्याचबरोबर घराघरात आणि मनामनात अतुलनीय कलावंत म्हणून त्यांना स्थान प्राप्त झालं आहे.